नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट येथील हजरत शेख नुरुद्दीन बाबांच्या उरूस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या अक्कलकोट येथील हजरत शेख नुरुद्दीन चिश्ती दरगाह यांचा उरूस दिनांक 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान साजरा होणार आहे। उरूस निमित्त दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता अभिषेक, दिनांक 22 ऑगस्ट रोजी गंध संदल मिरवणूक, दिनांक 23 ऑगस्ट रोजी चिराग दीपोत्सव, दिनांक 24 ऑगस्ट रोजी जियारत प्रसादाचे वाटप असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांनी शेख नूर बाबांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन धर्मगुरू सज्जादा नशीन नासिर पाशा पीरजादे यांनी केले आहे। उरूस काळात सर्वच धार्मिक विधी हे धर्मगुरू सज्जादा नशीन नासिर पाशा पीरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याची माहिती ॲडव्होकेट A.K. पीरजादे यांनी दिली आहे। महान संत हजरत शेख नुरुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैहि साहेबांचा उरूस या महिन्याच्या 21 तारखेपासून अतिशय दिमागदार सुरू होणार आहे। 21 तारखेला दर्ग्याचे मठाधिपती सज्जादा नशीन सय्यद शाह नसीर पाशा, सय्यद शाह कदीर पाशा पीरजादे चिश्ती यांच्या शुभहस्ते साहेबांच्या समाधीवर गुस्लचा कार्यक्रम पार पाडणार आहे। त्या दिवशी साहेबांची समाधी गुलाब पाण्याने साफ करून त्यानंतर फात्या गुलाब वगैरे करून फात्या। दुसऱ्या दिवशी अक्कलकोट शहरातून संध्याकाळी संदलची भव्य मिरवणूक निघून दर्ग्यावर 10च्या आत पोहोचते। त्यानंतर सज्जाद नशीन यांच्या शुभहस्ते साहेबांच्या समाधीवर गंध संदल मलिक म्हणतात ते दडवलं जातं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिराग म्हणजे दीपोत्सव असतो आणि प्रचंड गर्दी दर्ग्यावर त्या दिवशी भाविकांची असते। दर्ग्यावर देशातले नाही परदेशातील भाविक शेकडो लाखो भाविक
दर्शन घेऊन धन्य होतात. दीपोत्सवाच्या संध्याकाळी दीपोत्सव जो असतो त्या दिवशी संध्याकाळी समाखाण्याच्या समोर कव्वालीचा बहारदार कार्यक्रम होत असतो. त्यानंतर भजनचा सुद्धा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दर्गा परिसरामध्ये सकाळी लवकर जियारतचा कार्यक्रम पार पाडला जातो. त्यानंतर प्रसाद वाटप आणि संध्याकाळी कुराणखानी आणि फातिहा होऊन गादी पुरातन जी गादी आहे ती गादी सज्जन नशिनांच्या निवासस्थानी म्हणजे घेऊन ठेवली जाते. असा हा नियर अबाउट 3-4 दिवसाचा हा धार्मिक कार्यक्रम असतो. आणि विशेष म्हणजे सर्व धर्म समभावाचे हे एक मोठं प्रतीक आहे. सर्व धर्मीय इथं दर्ग्यावर येतात, साहेबांचं दर्शन घेऊन धन्य होऊन जात असतात. आणि एकात्मता जे पाहायची आहे ती जर पाहायची असेल तर उरूसमध्ये येऊन पाहावं. कारण कुठल्याही जाती धर्म पाहता सगळे धर्मीय अतिशय चांगल्या भावनेने साहेबांचं दर्शन घेत असतात. आणि हे आपल्या अक्कलकोट वासियासाठी एक मोठी पर्वणी आहे म्हणावी लागेल. सज्जद नशीन आणि इथली कमिटी, शाब्दी साहेब आणि बाकीचे सगळे सहकारी अतिशय 3-4 दिवसापासून हा जो धार्मिक उरूस आहे हा व्यवस्थित पार पाडण्यासाठी आमचे नांगळीचे बंधू असतात, त्याच्यामध्ये अक्कलकोटचे बंधू असतात, पुष्कळ धार्मिक लोक असतात त्याच्यामध्ये, जे उरूस यशस्वी होण्यासाठी अतिशय प्रयत्नशील